साक्षीचं आयुष्य तिच्या स्वप्नांसारखं मोकळं, शांत आणि रंगांनी भरलेलं होतं. पण त्या एका दिवसाने सगळं बदललं. घरात अचानक लग्नाचा विषय निघाला आणि तिच्या आयुष्याचा मार्गच वळला. तिच्या मनात अजूनही अपूर्ण स्वप्न होती. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण आई वडिलांसाठी ती मोठी झाली होती आणि समाजाच्या नजरेत मुलीचं आयुष्य म्हणजे योग्य वेळी लग्न. तिच्या मनाचा कोणी विचार केला नाही. मला अजून लग्न करायचं नाही, ती हळू आवाजात म्हणाली होती. पण त्या आवाजात ताकद नव्हती. कारण तिला माहित होतं, तिचं मन इथे महत्वाचं नाही. बाबांनी शांतपणे सांगितलं, हा मुलगा खूप चांगला आहे, आयुष्यभर तुला सुख देईल. पण साक्षीच्या मनात एकच प्रश्न होता, माझं सुख मला विचारलं का कुणी? लग्न ठरलं, घरात गोंधळ, आनंद, तयारी सुरू झाली. पण साक्षीच्या मनात मात्र शांत दुःख साचत होतं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात अपूर्ण स्वप्नांची सावली होती. लग्नाच्या दिवशी ती नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती, पण आतून ती तुटत होती. प्रत्येक फेऱ्यासोबत ती स्वतःपासून दूर जात होती. लग्नानंतर ती नव्या घरात आली. नवीन माणसं, नवीन नियम, नवीन अपेक्षा, सगळं स्वीकारण्याचा प्रयत्न ती करत होती. पण मन मात्र अजूनही मागेच अडकलेलं होतं. तिचा नवरा रोहन चांगला होता, समजूतदार होता, पण साक्षीच्या शांततेतला आवाज त्याला कळला नव्हता. एक दिवस रोहनने विचारलं, तू खुश नाहीस ना? साक्षी काही क्षण शांत राहिली आणि मग डोळ्यातले अश्रू थांबवू शकली नाही. माझं आयुष्य माझ्या मनाविरुद्ध वळलं. मी प्रयत्न करते सगळं स्वीकारायला, पण मन मानत नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच कुणीतरी तिचं मन ऐकलं. रोहन शांतपणे म्हणाला, मला तुझ्यावर जबरदस्तीचं प्रेम नकोय. मला तुझं खरं हसू पाहायचं आहे. तू वेळ घे, स्वतःला समजून घे. हळूहळू साक्षीने स्वतःला वेळ दिला. रोहनच्या समजूतदारपणामुळे तिच्या मनातला राग, दुःख कमी होत गेलं. तिला कळायला लागलं की आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं, पण योग्य योग्य माणसं भेटली तर ते आयुष्य जगण्यासारखं बनतं. काही महिन्यांनी ती स्वतःच म्हणाली, माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं, पण आता हे नातं मी मनापासून जगते. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता खोटं नव्हतं, ते खरं होतं. कारण तिने स्वीकारायला शिकलेलं होतं, स्वतःला, परिस्थितीला आणि त्या नात्याला. साक्षीचं आयुष्य आता हळूहळू स्थिर होत होतं, पण तिच्या मनात अजूनही काही कोपरे रिकामे होते. रोहन तिच्यासाठी खूप काही करत होता. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत होता. तिच्या आवडीचं जेवण बनवून आणणं, अचानक फिरायला घेऊन जाणं. पण तरीही साक्षीच्या मनात एक भीती होती, मी खरंच या नात्यात मनापासून आहे ना का? एक दिवस साक्षीला तिच्या जुन्या डायरी सापडली. त्या डायरीत तिची स्वप्न होती, तिचं करिअर, तिच्या आयुष्याचे प्लॅन्स. ती वाचताना तिचे डोळे पुन्हा भरले. मी हे सगळं विसरले कशी? ती स्वतःशीच म्हणाली. त्या रात्री ती खूप विचार करत बसली. मी आयुष्य स्वीकारलं, पण स्वतःला हरवून का? दुसऱ्या दिवशी तिने धाडस केलं. रोहन समोर बसून तिने सगळं सांगितलं. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला पुन्हा शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. रोहन काही क्षण शांत राहिला. साक्षीचं हृदय जोरात धडधडत होतं. पण मग तो हसला, हेच तर मला पाहायचं होतं, तुझं खरं रूप. तू स्वतःसाठी उभी राहत आहेस, हेच खूप आहे. त्या एका वाक्याने साक्षीच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आला. हळूहळू तिने तिचं शिक्षण पुन्हा सुरू केलं. सुरुवातीला खूप अवघड वाटत होतं, पण जबाबदाऱ्या आणि अभ्यास. पण रोहन तिच्या सोबत होता. तो तिला वेळ देत होता, तिच्यावर विश्वास ठेवत होता. एक दिवस साक्षीला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. तिला तिच्या स्वप्नातील नोकरी मिळाली. ती खूप आनंदी होती. पण त्याहून जास्त आनंद तिला एका गोष्टीचा झाला, तिने स्वतःला पुन्हा शोधलं होतं. त्या दिवशी ती रोहनकडे पाहून म्हणाली, माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं होतं, पण आज मला असं वाटते की हेच माझं नशीब होतं. रोहन हसला आणि म्हणाला, नशीब नव्हे, तू स्वतः तुझं आयुष्य बदललं आहेस. साक्षीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. तिने स्वतःला गमावलं होतं, पण योग्य वेळी योग्य माणसामुळे तिने स्वतःला पुन्हा मिळवलं. आता तिच्या आयुष्यात एक सुंदर समतोल होता, स्वप्नही होती आणि नातही. साक्षीचं आयुष्य आता खरंच एका सुंदर वळणावर आलं होतं. ती तिच्या करिअरमध्ये पुढे जात होती. घरात सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि रोहन सोबत नातही दिवसेंदिवस घट्ट होत होतं. पण आयुष्य जेव्हा सगळं ठीक चाललं असतं, तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडतं.
एक दिवस ऑफिसमध्ये साक्षी काम करत असताना तिच्या समोर एक नवीन प्रोजेक्ट मॅनेजर आला. ती त्याच्याकडे पाहताच क्षणभर थबकली. तिच्या हातातून फाईल खाली पडली, कारण तो कोणी दुसरा नव्हता, तो आदित्य होता. आदित्य तिचं जुनं प्रेम, तिचं अपूर्ण राहिलेलं नातं, तिचं पहिलं स्वप्न. काही क्षण दोघेही काही बोलू शकले नाहीत, फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. साक्षी, आदित्य हळू आवाजात म्हणाला. तिच्या डोळ्यात हजारो आठवणी जाग्या झाल्या. त्या दिवसानंतर साक्षीचं मन पुन्हा एकदा अस्थिर झालं. ती ऑफिसमध्ये आदित्यला रोज पाहू लागली. जुन्या आठवणी, जुने क्षण, जुने वाद, सगळं पुन्हा जिवंत झालं. एक दिवस आदित्यने तिला थांबवलं. तू खुश आहेस का? हा तोच प्रश्न होता जो कधी रोहनने तिला विचारला होता. साक्षी काही बोलली नाही. आदित्य पुन्हा म्हणाला, आपण वेगळे झालो ते परिस्थितीमुळे, पण प्रेम आजही तसंच आहे. साक्षीच्या मनात वादळ सुरू झालं. एकीकडे तिचं वर्तमान, रोहन, त्याचं प्रेम, त्याचा आधार. दुसरीकडे तिचा भूतकाळ, आदित्य, तिचं पहिलं प्रेम, अपूर्ण भावना. त्या रात्री ती झोपू शकली नाही. मी कोणाची आहे खरंच? काही दिवस ती स्वतःपासूनच पळत होती. रोहनशी बोलणं कमी झालं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा हरवलं. रोहनला सगळं जाणवत होतं. एक दिवस त्याने शांतपणे विचारलं, कोणी आहे का तुझ्या मनात? साक्षी घाबरली, पण यावेळी तिने सत्य लपवलं नाही. तिने सगळं सांगितलं, आदित्यबद्दल, तिच्या भावनांबद्दल, तिच्या गोंधळाबद्दल. सगळं ऐकून रोहन काही वेळ शांत राहिला. त्याच्या डोळ्यात दुःख होतं, पण राग नव्हता. तो हळू आवाजात म्हणाला, मी तुला कधीच बांधून ठेवायचं नाही. जर तुझं मन अजूनही तिथे असेल तर तू मोकळी आहेस. हे ऐकून साक्षीचं हृदय तुटलं. हा माणूस इतका चांगला कसा असू शकतो? दुसऱ्या दिवशी ती आदित्यला भेटायला गेली. आदित्य तिच्याकडे आशेने पाहत होता. साक्षी काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मी तुझ्यावर कधी प्रेम केलं होतं आणि कदाचित आजही काही भावना आहेत, पण ते प्रेम आता माझं सत्य नाही. आदित्य स्तब्ध झाला. माझं आयुष्य आता रोहन सोबत आहे. त्याने मला फक्त नातं दिलं नाही, त्याने मला स्वतःला शोधायला मदत केली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. पहिलं प्रेम खास असतं, पण खरं प्रेम ते असतं जे आपल्याला समजून घेतं. आदित्य काही बोलू शकला नाही, फक्त हलकसं हसला. तू खुश राहा, बस एवढंच हवं आहे. त्या दिवशी साक्षीने एक मोठा निर्णय घेतला. तिने भूतकाळ सोडून वर्तमान स्वीकारलं. घरी आल्यावर ती रोहन समोर उभी राहिली. मी तुला निवडलं आहे मनापासून. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलला नाही, फक्त तिला मिठी मारली. त्या मिठीत विश्वास होता, प्रेम होतं आणि एक नवं आयुष्य सुरू होण्याची सुरुवात होती. कधी कधी भूतकाळ परत येतो, पण योग्य निर्णय घेतला